आता वय झालंय तर दुखणारच ना आजी. आमच्या सारख्याचे दुखतं तर तुमचे तर दुखणारच ना. काय माझं काही एवढं पण वय नाही झालं. नाही नाही चुकी झाली माझी. अहो माझं वय झालंय असं बोलायचं तुम्हाला. मला कळते तुझे टोमणे. असं वय झाले म्हणून तू मुद्दामून माझी तब्येत खराब करायची बघतीयेस. काय तुम्हाला आजारी पडून मला काय मिळणार आहे? उलट सगळ्यात जास्त त्रास तर मलाच होणार आहे. सगळं मलाच करावं लागेल तुमचं. पुरे पुरे बोल बच्चन. पाय दाब. एवढे पाय दुखले तू बोललीस का आजी द्या पाय दाबते म्हणून? आजी मुद्दाम नाही बोलले, कारण मला तुम्हाला सवय नाही लावायची. असे पाय दाबायची सवय लागली ना की सारखे दाबावे लागतात, नाहीतर रात्रभर झोप येत नाही, माहितीये का? एक दिवस दाबले की लगेच सवय लागणार आहे का? ले बहाने तुझ्याकडे. आता दाबतीस का बघू तुझ्याकडे एका बुक्कीत टेंगोळ आणन. दाबतीस का? दाब. नका नका दाबते. जोरात दाब जरा. जीव आहे का नाही तुझ्या अंगात? दाबते ना. हे काय ज्याचं करावं भलं ते म्हणते माझंच खरं. चांगलं सांगायला गेलं तर उलटच बोलतात, मलाच सांगतात अजून. तोंड बंद ठेव आता आणि गपचूप दाब. जसं काय लय बऱ्याचा विचार करतेस माझं. बाई बाई चंद्रीने नशीबच काढलंय जी अशी सून मिळाली. या मावशी बसा. या मंगल बस. होय बसते. बसायलाच आले बघ. अगं पायला दुखायलेत बघ. होय पाय तर माझे पण लय दुखतात बघ, पण तुझ्यासारखी सून नाही की पाय दाबून द्यायला. कशाला तिला चण्याच्या झाडावर चढवतीये? ती काय मनाने नाही दाबायली. मी तिला बोलल्यावर ती दाबतीये. अगं बोललेलं ऐकते हे का कमी आहे का? नशीबच लागते बघा अशी सून मिळायला, नाहीतर माझ्या सुनेला 10 वेळा बोललं तरी पण ऐकत नाही बघ. असंच असतं मावशी. जिथं सून चांगली आहे ना तिथं सासू चांगली नाही, आणि जिथं सासू चांगली आहे ना तिथं सून चांगली नाही. म्हणजे काय बोलायचंय तुला? मी काय आगाऊ आहे? मी बोलले का असं? काय हो मंगल मावशी मी बोलले काय? बरं जा चहा टाक. चहा प्यायसाठी आले होते मी. हो का? बरं बरं ठीक आहे चहा बनवते.